या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. काय रे खरं नाही, माझं मनच लागणार. कशा कर तू कराम लय नाराज आहे तू. नाराज होण्यासारखंच आहे ना. का अरला काय एवढं जीव तोडून कष्ट करायचं, मेहनत करायची, एवढं सगळं करायचं कशासाठी? फक्त लोकांना एक आनंद द्यायचा, त्यांना हसवण्यासाठी एवढं कष्ट घेतोय. एवढं अक्षरशः खुबा मोडला का माझा, एवढ्या उड्या टाकायच्या आणि एवढं कष्ट घ्यायचं. लोक सबस्क्राईब करा नाहीत, बर नीट लाईक करा नाही, बर कमेंट करा नाहीत, शेअर सुद्धा कोण करा ना. अरे कसं व्हायचं का? अरे तू काय प्रेक्षकांवर शिरजोर करतो का? येडा बिडा झाला का काय रे? अरे रसिक माय बाप आहे ना, कधी डोक्यावर घेऊन सांगता येत नाही. आपल्या हातात काय नसतं, जे काय आहे ना सगळं प्रेक्षकांच्या हातात असतं. त्यांनी जर ठरवलं ना, तू म्हणतोय शेअर असन, सबस्क्रायबर असन, लाईक असन, कमेंट असन, एका दिवसात टाकून मोकळे होते आणि असं तोंड टाकून बसलाय वयला का अशासाठी? नाही नाही, माझी कशी आहे माहितीये का? हो, सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती कर. तुला का अधिकार गाजू नको प्रेक्षकांना, विनंती कर. त्यांच्या मनावर आल्यावर कधी बी आपल्याला डोक्या घेत्या. आणि शेवट आपण जर कष्ट आपलं प्रामाणिक असलं ना, 100% यश मिळणार आहे. पुढे दे, जाऊ दे, काय काळजी करतोय मी? घेतो का कधी टेन्शन? अख्ख्या लाईफ मध्ये मी कधी टेन्शन घेतलं नाही. थोडं जीवाला नाही काय घाबरू नको तू क्या. पण कसं आहे माहितीये का, माझी सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून एकदम नम्र विनंती कर, नाही तर मग मी तुला तडाखा टाकीन. तुम्ही ना आमचं चॅनेल, तुम्हाला व्हिडिओ तर आवडतच. हो आवडतो, 100% मला गॅरंटी तुम्हाला व्हिडिओ आवडतात. तुम्ही फक्त एक नाही, चॅनेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बरोबर. आणि मला काय म्हणायचंय माहितीये का रसिक माय बापू, की जरी तुम्हाला नाही आवडला तरी कमेंट टाका. त्यात काय सुधारणा असली तर सुधारणा करू आम्ही. काय म्हणत म्हणजे जिथं आमचं चुकतंय तिथं तुम्ही सांगा की बाबा इथं इथं हे चुकलंय, पण आम्ही त्यात सुधारणा करू. काहीतरी प्रतिक्रिया द्या. कसं आहे तुकाराम, जवळजवळ 60 एपिसोडला गाठ आली आपली. आपलं किती आता 55-56 झाल्यात आणि 5-6 तयार आहेत. म्हणजे आपण बी काही थोडं कष्ट करत नाही, पण थोडा कसा विषय होतोय, प्रेक्षकांनी थोडं आपल्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. दर तुझी गरजेचं करायचं चालू मग. तर ह्या भागाला धुमधडाकाच विनंती केली, त्याचा मान ठेवा. एवढीच आमची सर्व रसिक माय बापांना नम्र विनंती, हात जोडून नम्र विनंती. धन्यवाद. चला तुकाराम, चला. संगे संगे कोण आहे रे? अगं हऱ्या काय आलाय सकाळ सकाळ भीक मागाय माझ्या दारात? संगे तुला अकलीचा भाग आहे का ग? सूर्य पार डोक्यावर गेला, 11-11:30 वाजत आल्या आणि सकाळ सकाळ म्हणते का दुपारला सकाळ समजती वय. पण कशाला आलाय माझ्या दारात? कशाला काही अडबीड लागलं मला तुझ्या दारात यायला? मला काय माहिती सरपंचाच्या रानात चाललोय का आम्हाला नाल्याव, तर त्यांनी सांगितलं जाता जाता त्या संगीला घेऊन ये सायकलीवर टाकून, म्हणून आले. नाही तर तुझं थोबाड बघायची कोणाची इच्छा आहे तेव्हा? तू येणार आहे का नाही सांग. लय वाचवाच केलं ना माझा कोयता मुंडक सोडवीन दिन पलीकडे फेकून. दिसतोय बोतलाय ती आधी दार लावून आण. त्या दिवशी एक चेपाड तोडाय 3 वेळा हाणावं लागत होता. आणि हे दाखवाय मला. तू येणार आहे का नाही सांग मला. तुला नाहीतरी तू आली असते ना, हातपाय बांधून तुला तिकडे नदीला टाकणार होतो. जरी आली असती तर तोंडवाशा म्हणते वय. स्वतः थोबाड घेऊन त्या दिवशी बाजारात गेलो तर केसा फुगा एकच बसली तोंड वाचून. मला म्हणते वय तोंड वाचून. पारुशे 11 वाजले तरी तुझा अजून आंघोळ झाला नाही. पाटकीन कर आंघोळ, पटकीन कर आंघोळ. अरे कधीच झाली 5:30 वाजता उठून आंघोळ करते मी. तुझ्या वाणी आहे पारुशेवानी. जा आलाय नेहला मला, आलाय पारुस तोंड घेऊन मला नेहला तसलं. अरे वाट बघ, ह्या संगी यायची वय तुझ्या बरोबर. अरे मी कसली आणि तू कुठं मी कुठं? अरे जा, नसती येत तुझ्या बरोबर. मला काय पाय नाही तू यायला का? मोडलं तर माझं पाय. नको बाया, पाय तर कसलं भासतेल. ऊन तर हो म्हणून पडलंय बाहेर. पोळतेलच माझं पाय. ह्यालाच बघते आता आवाज देऊन येतोय का नेहला मला परत. बघते आता. काय ग संगे? अरे इकडे या लवकर.
लवकर हे का बोलावती बरं आलं का नाही थांबे काय बाबा हे तर एक यायला बी झालाय लवकर का ग सांगे अरे ये तर लवकर काय झालं ए चल मी बी येते तुझ्या बरोबर सरपंचाकडे मग काय गोळा उठलेला होय तुला अरे गोळा नव्हता उठला बाबा ऊन बाकी कसलं लागतंय अगं मग तुला तीच नीट का सांगत होतो सरपंचाने तुला नाही लावली न्यायची असते तर मागाशी तुला हातपाय बांधून माग नेली असती हो. पण आपलं म्हणलं नको नादी लागाय अरे बाबा येते ना पण आता हा, चल घे की डाबा पाटकीने थांब तिथं सडकाव आली मी सडकव थांबाय काय तुझ्या घरचा नोकर आहे होय मी अरे थांब ना बाबा आले की मी डबा बिबा घेऊन पाटकीने ये लवकर हा, मग जा तिथं हा. थांब मग लय नाटकच करतोय लय. लय वेळ थांबणार नाही 5 मिनिटात तुला यावं लागन अरे नशीब समज मी तुझ्या बरोबर येते तू हा का श्रीदेवीच्या पुढची होय ग तू हो. नशीब जा, जमायचं जा, गेली जा, ती. जा, हा? जा. येते, साधं येते. खुरपं घेऊन रोज खुरपा जाते तवा पोट भागावते असं वाटतंय तुझ्या काय, बरं नशीब पोरं ह्याचं द्यावं. बरं नेन यायला अवलाद येते का नाही लवकर 5 मिनिटं म्हणून त्याच्या यायला अर्धा तास बसावलंय मला इथं उन्हात काय करतो 2-3 घोट हाणतो त्याशिवाय मला बी सायकलला जोर यायचा नाही आज वाईच कडकच माल मिळाला नाही का पडली बाया आता कसा कुठलं विषय लागतंय बाया ए बाबा अरे न्यायच्या अगोदरच पितूस वे हा नीट नेशील का नाही मला अगं संगे आताशे 2-3 गोट घेतल्यात मला दिवसाला एक डराम लागता आणि तू का काळजी करती अरे बाबा उलटावशील मला कुठतरी अगं बस पाटकीने चल एक तर 5 मिनिटं म्हणून अर्धा तास थांबवलंय मला नंतर कसलं लागतंय बाबा अरे उर काय उशीर लागतो बाया माणसाला नशीब समज तुला ठेवून गेलो नाही ते. अरे ते स्टँड काढून माझा बाप येत आहे काढाय अगं बस की हा. लयला काही मनात बसल्या ग तुझी बेटी येच या सायकल चल, चालली चल. म्हणून तर बरं आहे की नीट नको लय बोलू. बस हा. संगे काय रे अगं वाईज हलकी बस की तिकडे साडी सगळी चाकात चालली हलकी म्हणजे काय लय जड वाटते वैर तुला कशाला येत असती माझ्या सायकलीवर जावा तावा कवा जाता आली हा? पहिले ती आहे बसायची तुझ्या सायकली नाही कधी तुझा शिक्कीरवारचा पगार झालाय आणि म्हणली का ग सांगे की बाबा हर्या तू सारखा मला अधून मधून मदत करत असतो दर 10-5 रुपये ठेव हा हो तर तिथं इथं माझ्या संसाराला पुराणा बाबा हा. तुझ्या मड्यावर कुठं घालू संसाराला लय पैसे मोठा संसार आहे तुझा मग काय? 5-25 लोक जागावती तू अरे हा? एकटीचा असं नका पण एकटीच. संसार असतो ना हा, बाबा संसार असतो हम्म. तुला व्हायचं अगं सांगे नाऱ्याचा माझा जोडीदार नसताना मित्र नसताना हा तुला सांगे कधीच कापून टाकली असती मी तर कापून टाकली अगं, असती तुझा 10वा 13वा 14वा वर्ष श्राद्ध घालून मोकळं फोटो भीतीला लावला असता होय. हा, कधीच फोटो लावायला लागला मीच लावेल तुझा फोटो एक दिवस तू माझा त्या दिवशी कसा जाणाटा टाकला हा मी बी टाकला होता तिरमिरी आठवतंय झाली का अगं तो लय हाणलंय मला काय झालं सांगे सांग हा. की. त्या बाजारात कसा काय मार खाल्ला होता मग कुठल्या एवढ्या बाजारात? माणसांसमोर अगं बाजारात मार खायला 4 माणसात मार खायला सुद्धा ताकद लागती हा, अरे पण बाईचा मार खातो एवढं तरी लाज वाटू बाई, तर आता तू मागणे येऊन लाता घालचीन आम्हाला काय माग डोळे येतोय ग हा माग डोळे आणि मग तू अशा लाता घालते नाही तू अशी लाता घालते म्हणून सगळं गाव तुला हुबला काय म्हणतयच की हा? असू दे की मग कुठं गाव शहाणं म्हणतंय दावा तुला असू दे की पण आणि बाई संजय- कशी आहे का नाही का गावाला माहिती हो. मी फुकटची फकट काय बोलत नसते आता- तोंडाच्या वापा तुझ्या वाणी आता तुला सांगतो की आता वळलू का नाही नदीला चाललोय वाच जर केली ना दिन ढकलून पाण्या बिण्यात हो, देशील की हो. हा, तुला देशील की कळन तू मग. देच मग तुला सांगते रा बरोबर हा. हा. तू काढाय काय बी नाद कोणी करतोय यायचं ना सांगितलं अरे तुला कळन नुसतं तुझं तोंड बोलतं पण तुला अजून माहित नाही हऱ्याचा हिसका हो अरे दम लागलाय मरणाचं चाललं की पटापटा अगं उत्तर किती फातकाल मांडून बसलंय हा? फोर व्हीलर नाही मी तुझी Four wheeler. पत्काल घालून बसायला तुला नवरा खापाना पाहुणे रावळी खापाना हा? चल बाबा चल पटा हा, दिशी चल, तुला नको बघतो लय थांब जीव एका खाऊ दिवशी. माझा तू आता माझं मगाच्या धरणं लय मस्ताक पिकावलंय तुला दावतो हिसका मोहर गेल्यावर थांब चल लवकर चल जरा पडदिशी हो. तो सरपंच बोंबलेला नाव आणून कळन की हो तू काय बोंबालची जास्त काम कमी करते पहिल्यापासून चुकाराय सांगे तू तुझ्या आतला खेळ आहे. वाणीच हो तुझ्या वाणीच चल या संगीने लय माझं टाळकं खाल्लंय माझ्या सायकलीवर बसती तिला हिसका धावतो थांब पुढं गेल्यावर बरा अयो. अयो अरे हवा गेली का काय तुझी
संगे त्यातलाच प्रकार वाटतोय. किती लांब सायकल हाणली संगे. चालव थोडी सायकल. अरे बाय माणसाला सायकल चालवायला लावतोय. तुला वाटतंय का तुझ्या जीवाला काहीतरी? हा मला वाटलं सुद्धा घरापर्यंत तुझी काय हिम्मत होत नाही पर्यंत मला आणायची. आताच मध्ये डेपाळास. संगे तुला ती राजकुमारचा डायलॉग माहितीये का? कुठला? ते काय म्हणतं माहितीये का? काय म्हणतं? हमें ऊंची आवाज सुनना भी पसंद नहीं. हा हमारे सामने जो ऊंची आवाज में बात करता है उसकी आवाज हमेशा के लिए बंद की जाती है. मग तुझ्याच मी करायची बंद आली की वेळ. आता तुला कळन. तू आता बस या हाड्याचं तू येडं बळ बघ हा आणि बघ ही धमाल हाऱ्याची आता. धमाल बस चल. हाऱ्याची? हा अगं हाऱ्याची असून नाही तर हाऱ्याची तू बस चल. बघ की तुझ्यात किती ताकद आहे. हा दाखव बरं मला आता. बघ येडं बळ आता. हा हाऱ्याच्या नादी लागते वय कसं की आता मरतच. अरे मला पाण्यास टाकतो काय आता? तुझी मजा बघ. थांब. हा सगळं नाका तोंडात पाणी गेलंय माझ्या. तुला दाखवते आता संगीता हिसका काय असतो ते. मला येऊन दे आता घरी जाऊ दे. मला तुला दाखवते. अरे तुला आता सुट्टी नाही. आता मेला तू. ह्याच्या आईला ही मोटर का नाही लय तापला का सारखं त्याच्या आईला या दह्याला तिथनं हिथनं तिथं. काय झालं काय माहिती हिज. लाईट गेली का काय झालंय तीच काय कळाना. मार्गच लागाना. पाणी वरती की मोटर. आवाज तर तू या आईला मला वाटतंय तिथं पुढंच काहीतरी गुतलं असणार गाळीबीर. पाणी बी नदीला काय आईला अवघड काम झालंय. बघितलं पाहिजे खाली जाऊन. तो क्या काय करतोय तो? अरे हर्या तो क्या काय करतोय रे? आणि इकडं कुठं नदीला हिंडतोयस? अरे काय नाही संगीला फेकली नदीत. काय? अरे तुझ्या डोक्यात फरक आहे का? अरे लगा मर बिरल केला कधी? मरू दे की मग नाही तर अख्ख्या गावाचं लका वायताक जाईन निघून डोक्याचा. अरे काय लका तुला वाईस तरी जीबीला हाड आहे का लगा? काय झालं काय? लका खुशाल लका तिला नदीत फेकलंय. कसं व्हायचं लका तिचं? त्यामध्ये म्हणत लय लका त्या नासकीचं काळजी घेतोय लका. सगळ्या गावाला याड लावलंय तिने. हा एक कमी झालेलं कधी बी चांगलं. अरे लका मला खुशाल लका सकाळी म्हणला की मी म्हणला कामाला चाललोय म्हणला. कामावच गेलो आणि हे असला उद्या कसं काय केला मग? काय झालं सरपंचाने मला बोलावलं. सरपंच म्हणलं हर्या कामावर येणे येता येता संगीला आपलं सायकल टाकून आणि रोज उशीर करते या लका. चांगल्यावानी घरी गेलोय तिथनं लका जी भांडती 8 किलोमीटर सायकल हाणत आणली. तू अंडच बंद नाही. वाच 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 वाच. तुला सांगतो थोडं राहिलं 2 किलोमीटर लागला दमवाय. धाप लागतेच की लागा माणसाला. तिला म्हणलं संगे चालव सायकल थोडी. हे म्हणले अरे तीच नाही म्हणला गाळात लय म्हणला. हे काय ताकद आहे तुला सांगतो. येडबळ माझं जी बिन असलो सायकल 120च्या पिंडनी डायरेक्ट पुलावूनच वरनं टाकणार होतो. पण म्हणलं पाणी कमी नदीला सरळ हेतून तिथून सायकल नदीतच मध्येच फेकून आलो. मध्ये मध्ये संपलं संगीचं. अरे संगीचं कसं व्हायचं? मला गेलं पाहिजे ना का तिला? संगीची लय काळजी. अरे तू काय तू नारे नाही रडायला. अरे म्हणजे काय झालं गेलं तर मला वाईट वाटतंय ना त्याचं. अरे ती येडबळ आहे. मरत वयला का लवकर वाटतं एवढं सोपं वय संगीती. काय का तू तर रोज एक उद्योग करतोय. मला काय सांगायचं होतं तुला. मी तुझ्याकडे यायचं होतं. काय झालंय त्या नित्या नाही ना बॅटरीचं टाकलंय दुकान. नित्यानी? हो बॅटऱ्या नसत्यात वयत असल्या मोठ्यानं बारक्यान कसल्यान काय. बर बर मला काय कळतंय बर
तसलं टाकलंय बर आपण तिथं थांबायचं बॅटरी फक्त चेक करायची करंट आहे का याव आहे का तेव्हा आहे का बघायचं लगालोय की भारी काम आहे मग रानातलं आणि ह्यातलं कुठानं करत बसण्यापेक्षा जात जाऊ दोघं बी. हा 350 हजेरी देतो म्हणलाय 350. हो. अरे चल मग तू की आतापासून जोडू दुपारनं खायला पण संगीत संगीतचं जाऊ दे मरू दे. अरे काय संगीला नाही काय होत चल तू माझा ऐक. आता यार दाखवते मी कुठे गेलाय क्रेडीवाला काय माहिती. जीव वाचला ते बरं झालं बाबा. जीव गेला असतं तर केवढ्यात पडला असतं. आज हऱ्याचा शेवटचा दिवस आहे. हऱ्या सगळीला पाण्यात पाडतो काय. आता बघ आज तू मेला तुला खलास करीन आणि जेलची हवा खायला जाईल. आता तुला सुट्टी नाही. तुकाराम हा लगा हॉटेल संगम पार्क परमिट रूम अँड बिअर बार आणायची काय एक खायला जाऊ वाटतंय मला पण नका कामाचं टायमिंग आहे बाबा काम करून मग जाऊ. बरं जाताना मारू काय असं? हा नितीन शेटचा मला फोन आलता हा म्हणला पाटकी नाही या अरे काय? पण लगा तू 350 रुपये लगा ते ठरवली हजेरी हा. बिअर 350 ला झाली काय किंमत राहिली ना आपली. अरे एक तुझ्या पैशाची एक माझ्या पैशाची ते सगळं झालंय खरं आणि परपंचा कशावर चालवतो हा? ती बी भीक मागून चालवतो का घेऊ परपंच 5-50 वाढवून त्याचं काय आहे तेव्हा? ठीक आहे गाठ घेतो ती हाय होय शेठ. अहो ती नितीन शेठ कुठे गेलं हा आयला त्यांनी राव कामाला बोलावलं. आता कसं आहे ती ना आम्ही लय लहानपणीचे मित्र आहे ना. ते म्हणले कामासाठी गरज आहे तर म्हणले या तुम्ही. तर म्हणलं एकट्याने कशाला जायचं आपलं एक जोडीदार म्हणून आपला हर्या. यार काय हित शेठ बरं म्हणलं चाललंय नाही नाही ती कामालाच लगेच सुरुवात नाही त्याला सवय पाहिल्यापासून. तर कसं आहे ती कामाला बोलावलं होतं म्हणून आलो होतो. आतापासून काम चालू करा मग लगेच. हो लगेच जोडतो बॅटरी व्यवस्थित लावून घ्या म्हणून. आतल्या का चला दाखवा चला, आम्हाला, चला, दाखवा दाखवा हो. आईला लय उशीर झालाय बरं का कामाला. ही चार्जिंग करायच्या पडल्यात बॅटरी. दुकानात बी फोन नाही. पहिला फ्यूज काढून घेतो म्हणजे कायच अडचण नाही. हा नाही तर करंट बसला अजून माझं लग्न बिग्न व्हायचंय अवघड काम होईल. जातो आता काय अडचणच नाही. ते फ्यूज काढला आता काय डोक्याला टेन्शन नाही ताप नाही. लाईटीचं काम काय साधं आहे लय डेंजर काम. आता ओके मध्ये काम झालेलं आहे सगळं. ह्याचा लय ताप आहे त्यापेक्षा तू अंडाने काढलेलं काय वाईट आहे. तो क्या लगा नितीन शेट कुठे गेलो. तो क्या लगा दुकानात कोण दिसाना. ला फ्यूज कोण्या काढलाय. आयला हे लय घाण सवय कोणी बी येतंय आणि त्याच्या आयला सारखा फ्यूज काढून जात या. नितीन शेट नाही तर वर घेतो आता खुर्चीची मजान काय. कोण आहे तू काय की लगा तू क्या हे कासलं काय तुझी अवस्था झाली. अरे तिथं बॅटरी चार्जिंग लावायच्या म्हणून लगाई चाललं होतं का. मी तिथनं फ्यूज काढला होता. फ्यूज कुठे लावलाय मीच लावला आता इतक्यातच. अरे तुला अक्कल आहे का. अरे काय तू केला का बेकारी झाली तुझी. काय बघतोय का किती चालवला का मी. तू क्या हिता आला तवा काय तुला गोरा हाता वय काळाच होता की. अरे पण माझं कसं व्हायचं आता. चल एखादं इंजेक्शन आणतो तुला टोचून. अवस्था झाली. तुकाराम हा बाहेर ये.
हा बोला की शेठ, काय झालं? ती सकाळपासून का हारा दिसा नाही, कुठे अरे. गेला काय? अहो तुम्हाला माहित नाही व्हय? नाही ना. अहो ती निश्चित शेठनं काय केलंय, हा. मला इथं ठेवलंय दुकानावर बर आणि हऱ्याला ठेवलाय तिकडे गोडाऊनला. बर बर हो, चालेल चालेल. जाऊ का मग? हो हो चालतंय. हो काढले की अहो लय वेळ झाला वाट बघत बसलेलो. होय या की घ्या बघून घ्या बॅटऱ्या. अहो चांगली 20 आपलं ठरलेलं, पण 5 बॅटरी जास्त आहे, 25 निघली. तर टाकावं आपलं झटका करून. तर हो आणि गाडी घ्या बोलवून दी तुम्हीच भरून. हा येईन ना, देतो दाना 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 भरून, म्हणजे मला बी अहो गोडवान सगळं मोकळं करायचं या. अयो अरे काय रे ही? अर्थ काय नाही, जरा ते आतमध्ये बॅटऱ्या लय झालत्या, 5-25 बॅटरीचा करावं बाजार म्हणलं. अरे तू एक काम कर, तुला न देऊ ना त्यासाठी आणलाय मी. अरे तू ह्या बॅटरीचा बाजार राहू दे, माझाच बाजार करून टाक. अरे काय का ही बाई तुझी पद्धत आहे का वागायची? अरे तू क्या, तुला कोण घेतो आता, कधीच लागा तुला बाजार दावला असता म्या. होय पाहुणं. अरे माझ्या बाजाराचं राहू दे, ह्यो काढलाय ना तू, ह्यो नित्याचा बाजार काढलाय. लका चांगल्या बॅटऱ्या तू भंगारात काढल्या त्या, आणि खुशाला का माणसं बोलावल्यात तो इथं. तुला वाईट तरी पटाय पाहिजे. हा अरे त्या नित्यानं बचत गटात 2-2 लाख रुपये काढून धंदा उभा केलाय, आणि खुशाला का तू हे असलं धंदा लावल्यात वय. कातड काढला का ती कातड आपलं. पाहुणं हे दुकान तुम्ही म्हणला तुमचं आहे, हे काय म्हणतंय? हो माझंच आहे, हे सकाळ सकाळ पिऊन आलंय भांग, त्यामुळे तुम्ही ह्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. मी स्वतः मालक आहे राव. बघा नाही तर आम्ही गोट्या द्यायचो. नाही नाही काय काळजी कर नका. हे तू क्या, अरे विषय काय माहितीये का, तो क्या तुला का मांजरावाने आडवा पडतोय. रामपाऱ्यात चांगलं का गिरायक आलं या, आणि तुला माहितीये का 50,000 रुपयाचा झटका आहे दोघाचा, आणि मी काय एकटा घेणार आहे का? तुला निमन मला निमन, तू त्या शेट देखता काय बोलू नको. 350 कवर काम करायचं. मग मला हेच म्हणायचं का आलाय, मी त्याला म्हणलं यालाय पिऊन, फक्त तू काय बोलू नको. शेटला बोलवा गाडी. गाडी रिवर्स लावून विषय करू. अरे तुम्हाला दोघांचं काय चाललंय? काय नाही, असं करा, बोलवा गाडी तुम्ही, मिटलंय आमचं. हो या घेऊन. गाडी घेऊन. हो या 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 तू काय चल काढू, 2-3 राहिले काढू. चल चाल चाल. अरे गाडी आली, गाडी येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. हो. अरे अरे ये लका लवकर, गाडी आली. जिगरबाज 10 रुपये धडाकेबाज, जोडियांची जिगरबाज 10 रुपये धडाकेबाज. तोंडाचा बाजार तोंडाचा बाजार, डोक्याचा आजार, पावर ह्यांच्या नावाला, लय पावर ह्यांच्या नावाला. या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय. ए बस नको, फळके लाव. चल शेठ चला, ठरल्याप्रमाणे त्या पैसे. काय लका फळक बसलं का? बसला. द्या पैसे आता ठरल्याप्रमाणे. पैसे ऑनलाईन ऑनलाईन होय? ऑनलाईन द्या इकडे. सांगा नंबर. नाही इकडे द्या. कोणाच्या जाऊ घेतोय? माझ्या जाऊ. हाय काय? हा मग बघ की. बघ नको आता काय बघ नको. पैसा आलं नाहीत अजून. सोडला. ओके आता जाऊ द्या. हो येऊ का शेट? हो चालतंय. आता आम्ही बी कुलूप टाकून निघणारच आहेत ना. जाऊ द्या. अयो आईला गोडवान का बंद केलं इथं हऱ्याने? हऱ्या कुठं गायब झाला काय माहित. बरं मी तर 40 संघ आणली, नाहीतर काय मला हऱ्याने कुठं गायब झाला काय माहित. अयो बॅटऱ्या. राम 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 राम. अयो माझं वाटलं झालं. आता कॅमेरे चेक करावं लागणार. काय कुठं केलाय हऱ्याने काय माहिती. देव जाणं.
कुठे गेले नितीन शेठ? नितीन शेट बाहेर गेला तर. या सरपंच या. नमस्कार. बसा बसा. आहे ना. बाहेर म्हणजे कधी येणार आहे त्यात? तर संध्याकाळपर्यंत येतील ती. येतील का? हां बरं मी आलो होतो म्हणजे आपल्याला आपलं ट्रॅक्टर आहे हां ते जरा बॅटरी खराब झाली आहे बरं आणि वायरिंग पण जरा बघायला लागेल, चेक करायला लागेल. बरं बरं ठीक आहे. आपल्याकडं 2 जण आले आता नवीन. नवीन हां करतील का काम चांगलं? नाही व्यवस्थित करून जा. होय ना? एकदम व्यवस्थित. बघा नाही तर मग काहीतरी घोळ करून ठेवतील. नाही एक तर माझं काम सगळे अडलेत ते. नाही त्यांना पाठवून देतो दोघांना. बर चालेल ठीक आहे. मग बॅटरी आणि ते हां काय वायरिंगच्या साठी काय लागलं साहित्य तर ती पाठवा. हो चालेल. म्हणजे तिथनं परत या जा करायला नको. नाही सगळं देतो. हां सगळं काम मात्र एकदम मस्त झालं एकच पाहिजे. नंबर होणार. तुम्ही काळजीच करू नका. ठीक आहे चालेल. सांगा नितीनला आल्यावर सरपंच आले होते म्हणा. हो चालेल सांग. आणि तेवढे माणसं पाठवून द्या लवकर. हो देतो पाठवून. हा बॅटरी शेट. हां अहो ही सुनील तावरेंची बॅटरी आहे चार्जिंगची. बरं ते राहू दे आधी पहिल्यांदा चार्जिंगचं मी लावतो. हा तेवढं सरपंच तिकडे जाऊन बॅटरीचा घोटाळा झालाय आणि वायरिंग जळलंय. तेवढं हऱ्याला घेऊन तिकडे जा. काय लागेल ते नट बोल्ट काय असेल ते घेऊन जा. वायर घेऊन जा हा आणि तेवढं करून या. दोघं पण जाऊन. सरपंच चालतं का? हा सरपंच चालतं. बॅटरी नेऊ का? हो चालतं. नव्यातली नेऊ का मग कुठली नेऊ? हा नव्यातलीच घेऊन जा. बरं आणि वायरिंग काय लागेल ते तेवढं सगळं क्लिअर करून चालतंय माघारी चालतंय. या. सामान सगळं घेऊन जातो मी. हा सगळं नाही काय घेऊन अडचण. जा. हा. हा चालतंय. हो हऱ्याला बिऱ्याला घेऊन जावं लागेल. बॅटरी हा हेच घेऊन जातो. अयो तुकाराम त्यांनीला काय एखादी गाडी द्यायची होती आपल्याला, तिला खुश. अरे काय भानगड तुमचे कुठे हिंडताय या? ती सरपंच ती सरपंचाची सरी काढायची पडली इकडे जिकडे कुठे चौद्यानं हिंडताय? अहो ते ट्रॅक्टर पण पडलाय ते आम्ही वायरमॅनच्या कामात लागलोय ना, ते आम्हाला बोलावलंय सरपंचानी. इकडे कुठे वायरमॅन कामाला? मग चला 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 पटशिरी तेवढे हे करून दे घ्या. आला का तो क्या? कुठं बी हिंडताय वे जख माऱ्यांनो. आहे का बघितलं का? अहो याला पा बोल ट्रॅक्टर तर चाल असून का त्याला पिकअप घेणार दिसते का निमी अर्धी सरी झाली. बॅटरी चांगली तुम्हाला काय हिंडताय कुठंतरी? ऍडबेड लागलं काय? याला पा हो तिकडून तुम्ही चला. नाही मी होतो इकुंड ते बघा कुठं म्हणजे शॉर्टेज काय आहे का बॅटरी कमी पडते नाही का म्हणजे काय फक्त लोड घ्या ना. आपल्याला तो काय म्हणला की चालूच आहे ना. मग एवढ्या लांब बॅटरी आणायची काय गरज होती? मी काय ते बघा बॅटरी बघा ते समजा काय येते. होती की नाही राव? अरे बॅटरीचं बघू चेक करू. मी वायरिंग खालची चेक करतो. ए थांब, याला पाला गडबड आहे. हा. तू माझा आहे की 12 व्होल्टची बॅटरी जोडली, ट्रॅक्टरची रेस व्हाय नाही. पाऊस आलाय उरकायच नाही सरी. हा इकडं समोर डीपी. हा. तुझा वायर घेऊन 2 मिनिटात कार्यक्रम होईल. बघा, बघा पटकन. डोक्यावर पडला काय? का? 12 वॅटचा असतोय. 4000 वॅटचा आहे ती. तू येडा बिडा झाला काय? ती तू हॉलिवूडचा पिक्चर बघतो का नाही? समुद्रात ज्यावेळेस नाव जाते ना त्यावेळेस ते मछली नसते का मास, ती काय मासा म्हणतात, त्याचा करंट देतात झटक्यातच खटका होतो. तुझा घेऊन तिथं लावती. बोलण्यात काय टायमिंग घालू नका. काय अरे तू काळजी करू नको. याला पा तुम्ही बसावर. नाही तर थांबा 2 मिनिट. ए मी जोड म्हणा. ए तू क्या इथं जोडस तर बटन टाकू नको. थांब 2 मिनिटं. नीटनेटकं जोडा नाही तर करायला त्याचं नव्हतं. हाय 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 लय बुद्धी आलाय काही डोक्याला. अरे जोडू का रे? जोड जोड. आयला वायता काय येऊ. जोडला कर तू क्या? हा करायचं चाल. ए टाकू का खटका? टाक बटन. हा टाक. ए टाकू का खटका? टाकला रे. अयो हे काय रे? आय 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 आय. आळून टाकाय भाड्यानं ट्रॅक्टर. अरे इकडे तिकडे वाटुळ गेलं समजा ट्रॅक्टरचं कुठलं करंट दिला आणि काय झाला. तू क्या? केली की लागा तुला सांगत होतो नको दौडू. अरे तू क्या ट्रॅक्टर चालू झाला.
काय खरं नाही लगा अजून घाबरलाय घाबरलाय म्हणजे काय लका तुझ्या म्हाताऱ्यानं का माझ्या म्हाताऱ्यानं असलं काम केलं होतं काय झालं त्याला अरे लका ती 12 वॅट त्याला बॅटरीला लागतीये तू खुशाल लका ते 4000च लावलंय होय त्याला पावर दिल्यावर जळलं नाही तर काय होईल लका ती ट्रॅक्टर अरे तो क्या आपल्याला जायचं होतं पिक्चरला म्हणलं आपलं 2-3 तास अपघात बसण्यापेक्षा होऊन जाईन झटका पण ती काय डावच फेल गेला लका लय अपघात झाला आपल्या झटक्याच्या नादात त्या ट्रॅक्टरचा झटका झाला आणेल की 12 सरपंच नीट करून थोडा पैसा आहे का तुलाही टेन्शन घेतो लागा तू क्या जळून गेला पाक्तिव काय राहिलं नाही त्याचं नाही नाही हाय ना अजून निमा जीव शिल्लक आहे त्याचा अयो काय सकाळ जर उद्योग केले तो का तो त्या संगीला का तिकडे मिली का जगली कोण बघाय गेलं नाही ती बिचारीच अरे आवलात काय मरण असं वाटतंय तुला मग अरे डोक्यात येड आहे ती फिरत असन वाना इकडून तिकडून गावात ती जर नको टेन्शन घेत जाऊ ती संगी तू बसल्या तू ती मरण पण माझ्याच हात नाही एखाद्याशी मरण हा हँड्स अप ए कोण राहिली ए सांगे काय हँड्स अप ए हँडसप वाले कुठं आणलंय तसलं ह्यातनं कुठं आणलंय म्हणजे जत्रत आलंय तुला म्हणलंय का नाही तिच्या डोक्यात ती फरकच आहे ती 100% फरक पडलाय व्हय? मनोरुग्ण दुसरं कायच नाही अरे काय नकली व्हय? आम्ही काय आलं तेच नकली आम्ही काय राव इन करतोय आम्हाला कळत नाही ही हलकं आपलं दोत्राव व्हय? कुशाल मला पाण्यात टाकून पळून गेला ह्यो किरडीवाला तू वाचली ना आता तुला परतच्या वेळेस तर झटका धावतो बघायचंय का तुला काय बघायचंय बघायचंय का काय कळत बघायचंय नाही का आता. बघ. दे, नकली वाटते बंदूक कुणाला घालू पहिलं अरे यार तुझ्या राजाला का माझ्या वैतक अरे अरे मी गेला निघून परत जिंदगीत मी ह्याच्या नादी लागत नसतो आता घरी जातो मस्त जीवतो ह्याच्या नादी लागून माझं वाटोळं झालंय आतापर्यंत हा चला वहिनी मी काय केलं नाही हरेच्या नादी लागतो नाही, नाही. त्याची साथ दी तू नाही वहिनी हव्या गोळी काय झालं का आता तुला सुट्टी नाही हो माझा ऐका की हर्या आपला हर्या कुठे हे काय इथं मागे जावा जावा नसल्यावर नाही बघ मी जात नाही तिथंच थांब हा इथंच आहे तिथंच थांब तिथंच थांब अयो अयो तिथं तर कोणच नाही कुठे गेला हऱ्या तुक्या तुक्यानं लावला मला धुका थांब तुक्या थांब तुक्या थांब तुला धुका लावतो का अयो हऱ्या आता मी आला तू थांब या संगीच्या कटेत जाऊ मग तुला दाखवतो हऱ्या थांब हऱ्या आला थांब की मला दाखवून दे तुझी काय पाण्यात हऱ्या थांब हऱ्या तुला वाटत होते का नाही नकली बंदूक असली ना बंदूक खेळण्यातली नाही ना ही नीट स्पष्ट बोल स्पष्ट अरे तुझ्या आता कवटे जोडवून टाकणार आहे कवट्या माकावाने का म्हणजे मला कशाला पाडलं तू नदीत सांग मला ब्रेक फेल झाला होता हा आणि वहिनी कसं म्हणायला लागला मला तू वहिनी कसं म्हणायला मग मला पाडलं का तू नदीत का पाडलं मला ते अगोदर सांगायचं दाबू का खटका दाबू का राम राम नाही आता राम जरी आला आणि रावण जरी आला तरी तुला आता या सगळीपासून कोण वाचवू शकत नाही हरिया कळलं का हा तुझं नाव सांग नाव तुझं हरे नाव आहे ना आता या हरे बाऊला आहे का नाही कसा तुझा भिंतीवाचा फोटो टांगते का नाही हा हेच भिंती तुझा फोटो लागणार आहे हा तुझ्या म्हातारीला बी सांगून ठेव ह्या संधीशी पंगा ना म्हणजे लय तू वाईट केलं हऱ्या आता तू मेला गेला
बघणार तू आता. नित्या मला सरपंच अरे काय चाललंय? कुठे गेलता कड मारायला? अहो बाहेर गेलतो सरपंच, जरा काम होतं बाहेर 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 गेलतो नाही गेलतो असले धंदे करत जा. ते आमच्या ट्रॅक्टरचं काय झालं बघितलं का? हा काय झालं? काय झालं आता? मी बाहेर गेलतो, मला काहीच माहित नाही काय झालं ते तुमच्या. काय झालं तर काय ना, ती माणसं तू पाठवून दिलीस. जरा अनुभवी माणसं पाठवायचे. पाठवून कोणाला? त्या तुक्याला आणि त्या हारेला पाठवलंय. आईला मी बाहेर गेल्यामुळे बंधुराजनी पाठवले असते अरे, त्यांना पण ते त्यातलं काहीतरी 8 माहित दिवस आहे झालं का? कामाला माझ्याकडे आले, 8 दिवस झालं मग कामाला. एवढे अनुभवी माणसं माझ्याकडे पाठवतोय 8 दिवसाचे. आता त्या बंधुराजनी पाठवली तुमच्याकडे आता. अरे त्या ट्रॅक्टरची अवस्था काय झाली माहितीये का? त्याला बैलगाडी म्हणायची लाज वाटल, असली अवस्था करून ठेवली. बॅटरी चेक करायला त्याने डीपीतनं तिथं वायर जोडावी. डीपीतनं वायर जोडली का? मग काय राहिलंच नाही त्यात. खेकडाच केला असेल. ट्रॅक्टर दिसतच नाही तिथं. शिट्या बिट्या सगळ्या जळून गेल्या. मान खाली घालून काय बसलायस? हाय काय बरोबर. करणार आता? चला बघू ना आता, काय करू, काय तर देऊ करू. अरे असे धंदे करत जाऊ नको रे. तुला हे चालू करायला भांडवल मी दिलंय माहितीये हो, ना? सरपंच तुम्हीच भांडवल दिलेलं आहे मला. मग आणि तूच माझं नुकसान करतोय असं. हाय बरोबर. आता मी असले होते, मी आलो असतो ना, पण आता मी नव्हतो इथं. पोरच पाठवली आता भावाने. पण आता त्या भावाला पण माहित नाही एवढी अरे पण अनुभवी तुला किती. पोरं एवढा गावातला तुला एवढा अनुभव आहे हाऱ्याचा आणि तुक्याचा, त्यांना ठेवलंय तू इथं कामाला. आता सुधारत्यानं म्हणलं म्हणून आली, म्हणून येऊ का अरे कामाला? या माझ्या म्हणली. गॅरेजवर ते हारे होता, ते गॅरेज बंद पडून आता वर्ष होऊन गेलं. कुलूप टाळा आणि आता तू ठेवलंयस इथं धंद्याला. सुधारत्यानं म्हणून ठेवला आपण सरपंच. आहेत काय आपल्या नाही त्या गावातली. ट्रॅक्टरचं काय करायचं ते बघ आता. चला बघू काहीतरी. दिसला ट्रॅक्टरचं असं डोळ्यानं तर मग कर काहीतरी. चला देतो करून. चल. काय असेल ते काय. जरा आणि धंदे वाट लावल्यावर- इमानदारीत करत जावा. यासले नुकसानीचे करत जाऊ नका.